ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रविराजने अर्जुनला कॉल केलेला असतो. ते म्हणत असतात की तुला जे काही विचारायचं आहे ते तिला तू कोर्टातच विचार. अर्जुन म्हणतो, एक सांगू का तुला सिनियर, मला हे माहीत होतं की तन्वी चौकशी होऊच देणार नाही. कारण काय आहे ना, ज्या माणसाला जे लपवायचं असतं ना तीच माणसं उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करत असतात. आणि तू वकील आहेस हे तुला माहीतच असायला पाहिजे सिनियर. त्यावर रविराज म्हणतात, बोलताना जरा भान ठेवून बोल अर्जुन. तन्वी दुर्दैवी साक्षीदार आहे या केसची, ती काय लपवत नाही आणि ती गरजेपुरता या केसमध्ये जे काय आहे ते सांगतेच आहे. असं म्हणून ते फोन कट करतात. अर्जुनला खरं तर पश्चाताप झाला या गोष्टींचा. सायली विचारते, काय हो काय झालं, रविराज काकांचा फोन होता का? मग आता अर्जुन म्हणतो, हो मला वाटलंच होतं तिने सिनियरला बरोबर मॅनिपुलेट केलं आहे. प्रियाने आजची चौकशी बरोबर रद्द केली तरी ते त्यांनी हा एपिसोड संपवला आहे. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत प्रिया आणि अश्विन कुठेतरी बाहेर चाललेले असताना प्रिया उलटीचे नाटक करते. तेवढ्यात अश्विन पाणी आणण्यासाठी म्हणून गाडीचा दरवाजा उघडतो. तेवढ्यात तिकडून मैपतची कार येते आणि अश्विनला जोरात उडवते. त्यामुळे अश्विनला लागले आणि अश्विन सुखरूप घरी आलेला दिसतोय. पुढच्या क्षणात अर्जुन सायली बघतात अश्विनला खूप लागले. आता या कल्पनाताई ओरडतात कारण मैपत शिकरे चक्क अर्जुन सुभेदारांच्या घरात शिरलाय. आता या कल्पनाताई म्हणतात, तू हे सगळं मुद्दाम केलं ना, माझ्या पोराला त्रास द्यायसाठी आला असतास तू माझ्या नवऱ्याला दिला होतास ना, तू मुद्दाम करतोयस ना हे शिकरे. आता मैपत म्हणतो, नाही हो. अर्जुन म्हणतो, ए मैपत, माझ्या भावाच्या केसाला धक्का जरी दिसला ना तर उभा चिरीन तुला. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.